नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेकॅनिकल ब्रांचच्या सेकंड सेमिस्टरचा सुंदर असा सिलेबस. म्हणजे हे मेकॅनिकल ब्रांचचं सेकंड सेमिस्टर कशा प्रकारे असेल, कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला शिकायचे आहे. विषय वाढले बरं, या सेमिस्टरला भरपूर सारे विषय वाढलेले आहे. मागच्या वेळेस फक्त 3च होते, एक बेसिक सायन्स, इंग्लिश आणि मॅथ्स. पण यावेळेस बेटा विषय वाढलेले आहे. मग कोणकोणते विषय आहे, कोणकोणते विषय किती कठीण आहे, त्याच्यामध्ये काय काय आम्हाला शिकायचं आहे, कुठे कुठे काय काय वाढवून ठेवलेलं आहे. तर हे सेमिस्टर, संपूर्ण सेमिस्टर हे कशा प्रकारे असेल, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे बेटा. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सुद्धा शेअर करा. कारण कसं आहे की तुम्हाला ऍटलीस्ट समजून जाईल की बाबा रोड मॅप कसा आहे. रोड मॅप म्हणजे काय, की आपला कशा कशा प्रकारे हे सेमिस्टर पूर्ण करायचं आहे हे सर्व तुम्हाला समजून जाईल. कोणाचं सबमिशन आहे, कोणाचं प्रॅक्टिकल आहे, कोणाचं एक्सटर्नल ओरल आहे, सर्व तुम्हाला समजून जाईल बेटा. ठीक आहे ना. चला, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण या ऍप्लिकेशनवर डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे, एकदमच कमी किमतीत, एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आणि आपलं लक्ष फक्त एकच आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, एकदम सुंदर भाषेमध्ये. सर्व प्रॉपर तुमचे ऑनलाईन क्लासेस त्या ठिकाणी आहे. आणि प्राइस तुम्ही बघा बेटा, एकदमच कमी डायरेक्टली, बरोबर आहे. हे तुम्ही बघायला गेलं ना तर 2000 रुपयामध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट मिळून जातील, ऑल सब्जेक्ट. पण ऑफर असली पाहिजे, तर ऑफरचा लाभ घ्या बेटा. तर आता जा आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा. कोर्स डेमो लेक्चर पहिले बघा, पहिले फ्री डेमो लेक्चर बघा. मग फ्री डेमो लेक्चर कुठे बघायचे सर, तर हे जे युट्यूब चॅनल आहे ना, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्लेलिस्टच्या लिंक टाकलेल्या आहे. म्हणजे का, सर्वात पहिले आपलं अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, एमपीआर आहे, ईडीजी आहे. तर सर्व विषयांच्या मी प्लेलिस्टच्या लिंक टाकलेल्या आहे. लिंकवर क्लिक करायचं, डेमो लेक्चर पहिले बघायचे आणि जर आवडले ना तरच कोर्स परचेस करायचा. आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता बेटा. ठीक आहे. चला, तर हा MEE2K चा संपूर्ण सिलेबस आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला, तर बघा बेटा, तर सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. तर सर्वात पहिला जो विषय आहे तो आहे बेटा आपला अप्लाइड मॅथमॅटिक्स, ज्याला आपण या ठिकाणी AMS हा त्याचा सब्जेक्ट आहे. पण ज्याला प्रेमाने आपण M2च म्हणतो. काय म्हणतो बेटा आपण, M2 नावानेच हा फेमस आहे बेटा. ठीक आहे ना. चला, असो. आणि याचं काही तुम्हाला काही नाहीये, फक्त 70 मार्काचा पेपर, ना सबमिशन ना ट्युटोरियल फिटोरियल काही नाही, फक्त 70 मार्काचा पेपर. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना बेटा, ते 70-30चा पॅटर्न आहे आपला. बघा, 30 मार्क असतात आपले युनिट टेस्टचे आणि 70 मार्क असतात बेटा आपले फायनल एक्झामचे. आणि बघा बेटा, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, एक विनवणी करतो बेटा, एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय, युनिट टेस्टला मार्क आउट ऑफ घ्या. आणि बघा कसं असतं माहिती का, की जर समजा बघा, आता सिंपलची गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही जर 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर आहे आणि 30 मार्क्सचे तुमचे युनिट टेस्ट होता बेटा. 30 मार्क तुमच्या काय होता, युनिट टेस्ट. म्हणजे तुमचे 2 युनिट टेस्ट होतात, UT1 आणि UT2. तर बघा भावांनो, विषय असा आहे की UT1 आणि UT2 या दोघांचा ऍव्हरेज जातो बेटा तुमचा, या दोघांचा ऍव्हरेज तुमचा MSBT बोर्डाकडे जातो. म्हणजे जर समजा पहिल्या युनिट टेस्टला तुम्हाला पडले 20 मार्क आणि दुसऱ्या युनिट टेस्टला पडले तुम्हाला समजा 30 मार्क, बरोबर आहे. 20 अधिक 30 डिवायडेड बाय 2, म्हणजे तुमचा दोघांचा ऍव्हरेज केला ना आपण, 20 + 30 डिवायडेड बाय 2, हा झाला तुमचा 25 मार्क्स. तर 25 मार्क तुमचे MSBTच्या बोर्डाकडे जातील. तर बघा बाळांनो, आता विषय काय की तुम्हाला मॅक्सिमम मार्क याच्यामध्ये पाडायचा प्रयत्न करायचा, आउट ऑफ मार्क पाडायचा प्रयत्न करायचा. का बरं, कारण जर समजा इथे जर तुम्ही मॅक्सिमम स्कोरिंग आणले ना तर फायनल एक्झामला तुमची पासिंग थोडी सोपी होऊन जाते आणि स्कोरिंग सुद्धा तुम्हाला वाढून जाते बेटा. बघा, युनिट टेस्टला आपला प्रॉपर अभ्यास करा बेटा. युनिट टेस्टला मजाक मस्तीमध्ये घेऊ नका. बरेचशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेमिस्टरला युनिट टेस्टला हलक्यामध्ये घेतलं. ठीक आहे ना, असं करत तुम्ही करून टाकलं बेटा. पण आता असं करू नका, पहिल्यापासून अभ्यासाला लागा बेटा. ठीक आहे ना. चला, त्यामध्ये बघा AMS M2 आपला विषय आहे. आता M2 मध्ये काय आहे सर, काही नवीन आहे का? हो बेटा, विषय असा आहे की बघा, फर्स्ट सेमिस्टरला डेरिव्हेटिव्ह तुम्ही शिकले बेटा. तर या डेरिव्हेटिव्हचा पुढचा पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्हचा उलटा पुलटा, त्याला म्हणता इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशनचे पहिले जवळपास 3 चॅप्टर आहे. म्हणजे पहिले 2 चॅप्टर पूर्ण इंटिग्रेशनवर अवेलेबल आहे, म्हणजे आधारित आहे. आणि तिसरं जे चॅप्टर आहे बेटा ते डेरिव्हेटिव्हवर आधारित आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन तुमचं 3 चॅप्टर खाऊन गेले. आणि चौथं जे चॅप्टर आहे बेटा ते आहे न्यूमेरिकल मेथड्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला भरपूर सारा न्यूमेरिकलच्या मेथड शिकायच्या आहे. जर तुम्ही बघा मॅट्रिसेस कसे शिकले होते, मॅट्रिसेस मध्ये बघा इन्व्हर्जन मॅट्रिक्स मेथड होती, तशा वेगवेगळ्या मेथड या ठिकाणी तुम्हाला शिकायच्या आहे. म्हणजे जॅकोबी मेथड आहे, फॉल्स पोझिशन मेथड आहे, न्यूटन रॅप्सन मेथड आहे. म्हणजे भरपूर सारा मेथड तुम्हाला या ठिकाणी शिकायचा आहे. 5वं चॅप्टर तुमचं प्रोबॅबिलिटी माहिती तुम्हाला. हा, समजा एखादा आपण टॉस केला, तर टॉस केल्यानंतर
एकतर हेड पडेल एकतर टेल पडेल, दोनच शक्यता ना बेटा. तर प्रोबॅबिलिटी काय आहे हेड येण्याची, प्रोबॅबिलिटी काय आहे टेल येण्याची, तर हे सर्वचे सर्व आपल्याला प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये बघायचं बाळांनो. एकदम संपूर्ण छान विषय आहे, M1 पेक्षा चांगला आहे बेटा. M1 मध्ये कसं होतं माहिती का, बद 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 चॅप्टर, लॉगॅरिथम, मॅट्रायसेस, पार्शियल फ्रॅक्शन, ट्रिग्नोमेट्री सब मल्टिपल, फॅक्टरायझेशन, अरे 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 अरे, नंतर डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रकार, पुढे स्टॅटिस्टिक्स, त्याच्यामध्ये प्रकार, असं भरपूर होतं. पण M2 मध्ये तसं नाही, M2 मध्ये एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, डायरेक्ट एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. तर छान आहे M2, स्कोरिंग साठी सुद्धा बेस्ट आहे. तर M2 चा अभ्यास प्रॉपर करा बेटा. आणि हो, आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा M2 चा कोर्स अवेलेबल आहे बेटा, एकदम कमी प्राइस मध्ये अवेलेबल आहे. डायरेक्टली तुम्ही जा एकदा बघा बाळांनो, कोर्सची प्राइस एकदमच कमी आहे. म्हणजे तुम्ही ऑफर मध्ये जर गेले ना, आपला हेल्पलाईन नंबर बेटा, त्या हेल्पलाईन नंबरला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला ना, तर तुम्हाला अजून डिस्काउंट वगैरे मिळून जाईल डायरेक्टली. ठीक आहे ना. चला, हे डिस्काउंट वगैरे मिळून जाईल. हेल्पलाईन नंबर आपला दिलेला या ठिकाणी, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. आणि भरपूर सारे बघा, या ME2K चे खूप सारे कोर्सेस सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. म्हणजे AMS आहे, MPR, सर्व सर्व सांगतो, काळजी करू नका बेटा. ठीक आहे ना. चला, तर जा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. तुमच्या मोठ्या भावाने शिकवला बेटा M2, एकदम सुंदर शिकवला. तुम्ही बघशाल तर तुम्हाला आवडेल बेटा. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला बेसिक कॅल्क्युलेशन सुद्धा येत नाही ना, त्यासाठी सुद्धा फायदा ठरलेला आहे. आणि बघा, बरेचशा वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांना समजत नाही की मग ही स्टेप कशी आली, ती स्टेप कशी आली. तर आपल्या प्रॉपर नोट्स, म्हणजे मी जे शिकवलं बेटा तसं तुम्ही प्रॉपर वहीत लिहायचंय. आराव आराव वारव वा, इतका खतरनाक अभ्यास होईल तुमचा की विचारता सोय नाही. डायरेक्टली एकदा बघा, माझं शिकवणं बघा बेटा, आवडलं तरच कोर्स परचेस करण्यात जाऊ द्या. पुढे बेटा आपला अप्लाइड सायन्स. तर अप्लाइड सायन्स मध्ये दोन भाग येतात, एक म्हणजे अप्लाइड फिजिक्स आणि एक म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री. मग अप्लाइड फिजिक्स मध्ये काय, हे पण बेटा हा जो विषय आहे ना तुमचा, हा MCQ विषय आहे. बघा, जसं मागच्या सेमिस्टरला तुम्ही बेसिक सायन्स दिला होता बेटा, तर बेसिक सायन्स सारखाच हा आपला अप्लाइड सायन्स आहे. हा पूर्णच्या पूर्ण MCQ फॉर्मॅट मध्ये, म्हणजे बघा बेसिक सायन्स सारखा सेम टू सेम. आता याचं पण सेम आहे बघा. स्टार आणि हॅश असलं ना, तर याला म्हणता ऑनलाईन MCQ एक्झाम. ही तुमची 70 मार्कची असणार आहे. आणि बाकी इंटरनल सुद्धा तुमचं प्रॅक्टिकल होईल बेटा. अप्लाइड फिजिक्सचं पण प्रॅक्टिकल होईल, अप्लाइड केमिस्ट्रीचं पण प्रॅक्टिकल, पण हे इंटरनल होईल, म्हणजे कॉलेजच्या कॉलेजमध्ये सांभाळलं जाईल. ठीक आहे ना. प्रॅक्टिकल इंटरनल तुमचे होणार आहे, बाकी असं काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. MCQ सब्जेक्ट आहे बेटा, MCQ एक्झाम होणार आहे. पण अभ्यास करा बेटा. एक सांगतो तुम्हाला, एखाद्या वेळेस ना मॅथ्सचा पेपर होऊन जातो, थेरी पेपर होऊन जाता, पण प्रॉब्लेम कुठे येतो MCQ पेपरामध्ये. कारण बरेचशा विद्यार्थ्यांना MCQ पाठ होत नाही. कधी कधी असं वाटतं की साला मी तर वाचला काही होतं ना आला काही वेगळं, असं होतं बेटा. कारण MCQ मध्ये आपण काहीच सांगू शकत नाही, आपल्याला सर्व अभ्यासून जावं लागेल, सर्वांचा अभ्यास करून जावं लागेल. काय येतं कुणाच ठाऊक बेटा. तरी सुद्धा आम्ही प्रॉपर MCQच्या क्वेश्चन बँक देतो आपल्या ऍप्लिकेशनवर. याचे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे बेटा. ठीक आहे. तर अप्लाइड फिजिक्स, आता अप्लाइड फिजिक्स मध्ये काय शिकायचं आहे, तर तुम्हाला याच्यात थोडंसं मॉडर्न फिजिक्स शिकायचं आहे. वेव्स काय असतात, ऑसिलेशन काय असतात. मी बोलतोय तर माझ्या तोंडातून काही साऊंड वेव्ह तयार होत आहे, त्या साऊंड वेव्ह जातात माझ्या माईक मध्ये आणि तुम्हाला आवाज वगैरे येतो. त्या वेव्स काय असतात, ऑसिलेशन काय असतं, स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतो, वेगवेगळे मॉड्युलस काय असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. केमिस्ट्रीमध्ये ट्रीटमेंट, वॉटर ट्रीटमेंट काय असते, पाण्यावर कोणकोणती ट्रीटमेंट केली जाते हे तुम्हाला बघायचं आहे. एखादं फ्युएल कसं असतं, ते फ्युएल जळतं, फ्युएल जळताना किती एनर्जी बाहेर निघते, कंबशन कसं होतं, कोणकोणते गॅसेस तयार होतात, सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्यासोबतच बघा बेटा, बऱ्याचशा गोष्टी केमिस्ट्रीमध्ये, मेटल काय असतात, मेटलच्या प्रॉपर्टीज काय असतात, वेगवेगळ्या मटेरियल कसे असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. अप्लाइड म्हणजे थोडंसं ऍडव्हान्स मेथडमध्ये बेटा याचा. आणि बघा, प्रत्येक विषयाचा डिटेल सिलेबस इंट्रोडक्शनचे व्हिडिओ सुद्धा आपण टाकलेले बाळांनो, एकदम व्यवस्थित सर्व काही टाकलेले. एकदा जा बघा बेटा, फायदा तुमचा होणार म्हणजे होणार बेटा. चला, त्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता बघा, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा विषय शिकला असाल, बरोबर आहे. पण तो विषय कसा होता, इंटरनल होता. कॉलेजच्या कॉलेजमध्ये त्याच्या एक्झाम झाल्या आणि कॉलेजमध्ये सर्व काही विषय क्लोज झाला, बरोबर आहे. पण आता तसं नाहीये. इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो विषय आहे ना, आता तुमची MSBT बोर्डाची एक्झाम होईल 70 मार्काची. हा इंटरनल नाही बेटा. मागच्या सेमिस्टरला हा सब्जेक्ट इंटरनल होता, म्हणजे कॉलेजच्या कॉलेजमध्ये ऍडजस्ट होऊन गेलं, पण आता ऍडजस्ट होणार नाही. याचं प्रॉपर तुम्हाला सबमिशन काढावं लागेल. 8 शीट्स तुम्हाला ड्रॉ करावं लागेल, त्याचं तुम्हाला सबमिशन करावं लागेल. आणि फायनल एक्झामला सुद्धा याचं विषय गंभीर होणार आहे. बहुत थेरी एक्झाम आहे. बघा, इंजिनिअरिंग ड्रॉइंग जर पकडलं ना बेटा, तर बघा विषय असा की 4 तासांची तुमची ही एक्झाम असेल. 4 तास. नॉर्मल पेपरला किती असतं, मॅथ्सला 3 तास असतात, अप्लाइड सायन्स MCQ असतो त्याला 1.5 तास असतो. पण हा जो इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे बेटा, याला 3 तासांचा पेपर असणार आहे बेटा. किती तासांचा, 4 तासांचा पेपर असणार आहे बेटा. किती, 4 तासांचा पेपर असेल. मग यामध्ये 30 मार्क तुमची युनिट टेस्ट असेल, 70 मार्क तुमचे फायनल एक्झाम होईल बेटा. यामध्ये 25 मार्काचा इंटरनल, म्हणजे तुम्हाला सर्व शीट्स ड्रॉ करून त्याला मस्त वरती काळा कार्डशीट लावून, वरतून काळा कार्डशीट, खालून काळा कार्डशीट हे लावून तुम्हाला सबमिशन करायचं बेटा. तर 25 मार्काचा इंटरनल आहे,
25 मार्क तुमचं ट्युटोरियल्स आहे, म्हणजे तुम्हाला तुमची स्केचबुक सुद्धा प्रॉपर तयार करावी लागेल. स्केचबुक मध्ये सुद्धा ड्रॉइंग वगैरे तुम्हाला काढावे लागतील, त्या सुद्धा सबमिट तुम्हाला कराव्या लागतील बेटा. असं संपूर्ण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं जे टर्म आहे ते 175 मार्क्स आहे बेटा. खूप मोठं आहे बरं. इंजिनिअरिंग ड्रॉइंगला थोडंसं हे करा. मग सर या इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आम्हाला काय करायचं आहे, तर बघा एखादी मशीन तुम्हाला दिली जाईल, तुम्हाला ऑर्थोग्राफिक व्ह्यू वगैरे काढायला. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय, की एखादी मशीन तुम्हाला दिली, आता ती मशीन पुढून कशी दिसेल, वरून कशी दिसेल, LHS म्हणजे लेफ्ट साइडने कशी दिसेल, राईट साइडने कशी दिसेल, म्हणजे एखादं ऑब्जेक्ट, एखादं मशीन हे फ्रंट व्ह्यू त्याचा कसा असेल, टॉप व्ह्यू कसा असेल, साइड व्ह्यू म्हणजे लेफ्ट साइड व्ह्यू, राईट साइड व्ह्यू, हे व्ह्यू कसे असतील, कशा कशा प्रकारे त्या मशीन दिसतील, हे सर्व व्ह्यू तुम्हाला काढावा लागतील. बरोबर आहे. म्हणजे समजा एखादं मशीन दिली, ही मशीन पुढून कशी दिसते काढा, साइड कशी दिसते काढा, प्रॉपर डायमेन्शन सोबत काढावं लागेल. दुसरी गोष्ट, एखादा सॉलिड आहे. आता सॉलिड आहे म्हणजे सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये कोण घुसला, ओ बापा, म्हणजे एका ऑब्जेक्ट मध्ये दुसरा ऑब्जेक्ट घुसला, तो घुसल्यानंतर तो कसा दिसेल. म्हणजे सिंपलची गोष्ट आहे. मी समजा एक बॉटल घेतली जो सिलेंड्रिकल फॉर्मॅटमध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर मी समजा एक छान सुंदर हे रिमोट घेतलं, बरोबर आहे. चला हा क्युबॉइडल फॉर्मॅटमध्ये आहे. तर आता या सिलेंडरमध्ये हा क्युबॉइडल मी घुसडला, याला खड्डा पाडला, याच्यात घुसडला डायरेक्टली, बरोबर आहे. तर याला याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर, घुसवल्यानंतर हे तुम्हाला कसं दिसेल. मग चला फ्रंट व्ह्यू काढा, चला साइड व्ह्यू काढा, चला टॉप व्ह्यू काढा, ओ बापा, म्हणजे असं विषय होणार आहे. त्यानंतर बघा लहानपणी तुम्ही असं केलं असेल बघा, तुम्ही कागद घ्यायचे, कागदाचे चार पाच खूप साऱ्या घड्या करायचे, मग त्याला अशी इकडून तिकडून कापायचे, बरोबर आहे. मग त्या कागदाला तुम्ही अशी ओपन करायची, तुम्हाला एक मस्त डिझाईन मिळायची ना बेटा. तर त्याला म्हणतात डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस. म्हणजे तेच तुम्हाला या ठिकाणी सुद्धा शिकायचं. म्हणजे आता एखादी आकृती तुम्हाला दिली जाईल आणि याचा एखादा पार्ट कापला आणि याला जर ओपन केलं तर हे कसं दिसेल काढा, डायग्राम काढा, डायमेन्शनने काढा. त्या सर्व गोष्टी प्रॉपर तुम्हाला शिकायच्या आहे. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग थोडासा खतरनाक असणार आहे. ज्याला ड्रॉइंग येत नाही बेटा त्यासाठी हा खूप जबरदस्त असणार आहे. तर अभ्यास करा बेटा. याचा सुद्धा ऑनलाईन कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. एकदम सुंदर कोर्स आहे. डायरेक्टली सरांनी प्रॉपर ड्रॉ करून दाखवलं की हा अँगल घेता तर कसा घेता, कुठून घेता, मग हे घेता असंच का बरं घेता, तसंच का बरं घेता, सॉरी, मग हा व्ह्यू जर आपल्याला बघायचा तर हा व्ह्यू कुठून कसा बघितला पाहिजे, मग हा काढायचा कसा, ऍक्च्युअल डायमेन्शन कशी घ्यायचे, प्रोजेक्शन कशी घ्यायचे, सर्व तुम्हाला प्रॉपर ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे बेटा. एकदम सुंदर पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे. प्रॉपर ड्रॉ करून सर्व काही दाखवलं बाळांनो. अजून काय पाहिजे सांगा बरं मला. ऑनलाईन क्लासमध्ये खतरनाक तुम्हाला सर्व काही शिकवलं जाईल बाळांनो. ठीक आहे ना. चला त्यानंतर बेटा तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. म्हणजे आता तुम्ही मेकॅनिकल ब्रांचला आलेले बाळांनो, बरोबर आहे का. हो सर, बरोबर आहे सर. आता मेकॅनिकल ब्रांचला तुम्ही आलेले आहे, तर मेकॅनिकल ब्रांचचा सर्वात मोस्ट फेवरेट सुरुवातीचा बेस, आपला जो बेस असतो ना बेस, तो बेस म्हणजे आहे बेटा आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मग इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये काय शिकायचं तुम्हाला, तर सर्वात पहिले तुम्हाला शिकायचं आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला लिफ्ट करायचं असेल, एखाद्या ऑब्जेक्टला उचलायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या मशीन वापरतात. मग बघा त्यासाठी आपण स्क्रूजॅक वापरू शकतो, त्यासाठी आपण समजा वॉर्म अँड वॉर्म फिल वापरतो, त्यासाठी सिंगल पर्चेस स्क्रॅप विंच, डबल पर्चेस स्क्रॅप विंच, गिअर पुली ब्लॉक, ठीक आहे ना. असे भरपूर सारे आपण मशीन वापरतो. तर प्रत्येक मशीन कशा वर्क करतात, प्रत्येक मशीनचे फॉर्म्युले, प्रत्येक मशीनचे न्यूमरिकल्स खूप शिकायचे. म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा तुमचा सर्वात महत्वाचा विषय आहे बेटा तुमच्या मेकॅनिकल ब्रांचनुसार. हा बेस आहे बेटा. कारण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स समजला तर सॉम समजतो, सॉम समजला तर FM समजतो, FM समजला तर टॉम समजतो, आणि टॉम समजला तर सर्वांचा बाप म्हणजे डॉम, डिझाइन ऑफ मशीन एलिमेंट, ज्याला आता DME म्हणतात, तो समजतो बेटा. हे सर्व एकावर एक आधारित विषय बेटा. आणि हा संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल पण आहे, थेअरी पण आहे, आणि त्यानंतर डायग्राम सुद्धा आहे. डायग्राम सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायचे बेटा. म्हणजे सर्वांचं मिक्सचर बेटा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तुमचा विषय. ठीक आहे ना. तर मशीन कशा प्रकारे वर्क करतं, मशीनवर फोर्स कसा लागतो, फोर्सचे प्रकार कोणकोणते आहे, स्ट्रेस कशा असतात, स्ट्रेसचे प्रकार कसे आहे. मग समजा आपण बघा एखादी गोष्ट एकमेकाला घासतो, तर घासताना काय होतं बेटा, फ्रिक्शन होतं. मग या फ्रिक्शनमुळे किती एनर्जी आपली लॉस होते, बरोबर ना. या फ्रिक्शनचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय. आपण बघा एखादी शिडी ठेवली तुम्ही, बघा एखादा आपला शिडी पाहिली का, शिडी ती लाकडाची शिडी असते बघा, लाकडाची शिडी, ती आपण अशी ठेवतो, त्याच्यावर चढतो बरोबर ना. मग ती लाकडाची शिडी अशी ठेवल्यानंतर ती किती अँगल वरती ठेवली पाहिजे, मग त्याचं फ्रिक्शन कसं होतं, लोड कुठे ऍक्ट होतो, ओ बापा, सर्व बघायचं बेटा आपल्याला. ठीक आहे ना. नंतर इक्विलिब्रियम काय असतं. समजा एखादा माणूस आहे, आता समजा एखादा मुलगा मला इकडे ओढतोय 10 न्यूटनने, दुसरा मला इकडे ओढतोय 10 न्यूटनने, तर मी कुठे जाईल,
मी तिथेच राहील. का बरं? आणि इकडून आणि इकडून मला सेम फोर्स लागतो. याला म्हणतात इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियम कसं घडतं? मग बीम म्हणजे काय? बघा, आपल्या घराचे बघा जे आडवे असतात ना त्याला बीम म्हणतात, आणि जे व्हर्टिकल असतात ना त्याला कॉलम म्हणतात. मग या बीमवर किती फोर्स ऍक्ट होतो, मग त्याचे रिॲक्शन कशा कॅल्क्युलेट करतात बेटा? म्हणजे संपूर्ण न्यूमरिकल बेस आपला हा विषय असणार आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आणि हा विषय सुद्धा मी प्रॉपर एकदम व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केलेला आहे बेटा. ठीक आहे ना? एकदम छान रेकॉर्ड केला बेटा, एकदम सुंदर अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट प्रॉपर कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जर बघितलं ना बेटा, त्याच्यात तुम्हाला डायग्राम सुद्धा ड्रॉ करायचं. सेंट्रॉइड काय असतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असते, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक चॅप्टर, ईच अँड एव्हरी चॅप्टर हा व्यवस्थितपणे आपण सांगितलेला बेटा, शिकवलेला आहे व्यवस्थित. बघा, तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊन बघा, फ्री डेमो लेक्चर पहिले करा, आवडले तरच कोर्स परचेस करण्यात जाऊ द्या. पण फ्री डेमो लेक्चर पाहण्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्रत्येक कोर्समध्ये जा, पहिले तीन लेक्चर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, ते बघा बेटा, पूर्ण बघा. ठीक आहे ना? चला, त्यानंतर बघा माझ्या बाळांनो, कुठे गेलं रे पुढे? हा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा तुमचा बाकी सर्व तुम्हाला माहिती 3 तासाचा पेपर असेल. बाकी एवढा काही विषय नाही. 20 मार्क तुमचा याच्यात प्रॅक्टिकल असेल बेटा. म्हणजे तुम्हाला मॅन्युअल दिलं जाईल, त्या मॅन्युअल तुम्हाला रिडिंग वगैरे सर्व कॅल्क्युलेशन वगैरे करायचे. बस, त्याचं बाकी दुसरं काही नाही. ट्युटोरियल सुद्धा राहील. ठीक आहे ना? ट्युटोरियल पण राहील आणि प्रॅक्टिकल सुद्धा राहील बेटा. ठीक आहे ना? चला, बाकी असं काही एवढं विशेष नाहीये. त्यानंतर बेटा तुमचा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, MPR. आता मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की बघा, तुम्हाला माहिती असेल की आपण मेकॅनिकल ब्रांच घेतलेली आहे. तर मेकॅनिकल ब्रांचमध्ये ज्यावेळेस आपण मेकॅनिकलच्या गोष्टी शिकतो, आपण इंडस्ट्रीमध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला लेथ मशीन असते. लेथ मशीन पाहिलं ना बेटा? लेथ मशीन. तर लेथ मशीन कशी वर्क करते, मिलिंग मशीन कशी वर्क करते, लेथ मशीनचे प्रकार किती, मिलिंग मशीनचे प्रकार किती, ड्रिलिंग मशीन काय असते, प्रेस मशीन काय असते, नंतर मग कास्टिंग काय असते. कास्टिंग माहिती तुम्हाला? कास्टिंग बघा, तुम्ही लहानपणी केलं असेल. चिमणी खोपा खेळले का नाही? का नाही खेळले? नाही खेळले ना? सांजुऱ्या वगैरे, सांजुऱ्या पाहिल्या? सांजुऱ्या, अरे काय म्हणतात त्याला अजून, ठीक आहे, असो. तर मला असं एवढं म्हणायचं आहे की सिंपलची गोष्ट, चकली पाहिजे. चकली, तर चकली बघा आपण साच्यामध्ये करतो ना, अशी करतो. तर ज्या शेपचा साचा असेल त्यानुसार आपली चकली निघते. तसंच आहे बेटा, मोल्डिंग म्हणा, कास्टिंग म्हणा, आपण पहिले करतो एक साचा तयार करून त्याच्यामध्ये मेटल घेतो, मेटलला गरम करतो, वितळवतो आणि ते त्याच्यामध्ये ओततो, आणि त्याला थंड झाल्यानंतर तो शेप तसा घेऊन घेतो डायरेक्टली. बरोबर आहे? सांगायचंय तुला की ही कास्टिंग तुम्हाला करायची आहे, हे प्रॅक्टिकल तुम्हाला करायचे बेटा या सेमिस्टरला. लेथ मशीन तुम्हाला चालवायची आहे, मिलिंग मशीन तुम्हाला स्वतःला चालवायची बेटा. हे प्रॅक्टिकल तुमचं होणार आहे वर्कशॉप मध्ये. तर बघा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की बघा, या MPR या सब्जेक्टमध्ये तुम्हाला लेथ मशीन, मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, कास्टिंग काय असते, नंतर वेल्डिंगचे प्रकार कोणकोणते आहे, आर्क वेल्डिंग आहे, शोल्डरिंग आहे. ठीक आहे ना? सर्व प्रोसेस तुम्हाला शिकायचे बेटा MPR या सब्जेक्टमध्ये. आणि हो, या सर्व विषयांचे, हे जे सर्व विषय मी तुम्हाला सांगितले ना, M2, अप्लाइड सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, MPR, त्या विषयांचे, आता बघा, मी तर तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला काय काय शिकायचंय. पण मी प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस डिस्कशनचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे त्याच्यात मी सांगितलेलं आहे की भाऊ, आता समजा M2 आहे, तर M2 मध्ये चॅप्टर किती, मग कोणत्या चॅप्टर मध्ये काय काय शिकायचं, एकदम चॅप्टर वाईज सर्व काही सांगितलंय. नंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये सुद्धा चॅप्टर वाईज सर्व काही सांगितलं की कशामध्ये तुम्हाला काय शिकायचंय, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, सर्व एकदम प्रॉपर सांगितलंय. तर ते सिलेबस डिस्कशनचे व्हिडिओ सुद्धा बघा बेटा, आणि अभ्यासाला लागा बेटा. बघा, भरपूर मला माहिती आहे तुम्ही दिवसभर रील पाहता, इंस्टाग्राम चालवता, सर्व शॉर्ट्स पाहता, सर्व चालवता बेटा. मी करा, मी नाही म्हणत आहे, पण या गोष्टीला कमी करून आता अभ्यासाकडे सुद्धा वळा. कारण आपण डिप्लोमा का घेतलंय बाळांनो, की आपल्याला इंजिनिअरिंग सोपी गेली पाहिजे, इंजिनिअरिंगचे जे कॉन्सेप्ट आहे ते आपल्या डिप्लोमामध्ये पक्के झाले पाहिजे, यासाठी घेतलंय का नाही बेटा आपण. तर बघा, प्रॉपर अभ्यास करा बेटा, सुरुवातीपासून करा. फर्स्ट सेमिस्टरला तुमचं ऍडमिशन लेट झालं, त्यामुळे सर्व लेट होत गेलं, मला मान्य आहे, सर्व मान्य आहे बेटा. पण आता तुमच्याकडे नवीन सेमिस्टर आहे आणि पहिली युनिट टेस्ट जी आहे तुमची जानेवारीच्या एंडिंग मध्ये होणार आहे. एक्झामला वेळ आहे, फायनल एक्झाम तुमच्या एप्रिलच्या एंडिंग मध्ये होतील बेटा. ठीक आहे ना? तर कसं वेळ आहे ना, तर अभ्यास करून घ्या, अभ्यासाला लागा माझ्या बाळांनो, माझ्या लहान भावांनो, बहिणींनो, माझ्या बचटांनो, अभ्यासाला लागा बेटा. खूप महत्वाचं आहे. कारण बघा, इझी टू हार्ड और हार्ड टू इझी, ही गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा. म्हणजे आज जर समजा इझी आयुष्य जगशाल ना, इझी म्हणजे काय, एकदम सोपं, थोडासा अभ्यास करायचा, थोडं सर्व करायचं, मजा मस्त करायची. म्हणजे आज जर तुम्ही इझी आयुष्य जगताय, सोपं आयुष्य जगताय, तर भविष्यात तुम्हाला हार्ड आयुष्य म्हणजे कठीण कामं करावं लागेल, खूप परिश्रम करावं लागेल, खूप मेहनत घ्यावी लागेल. पण हार्ड टू इझी, जर तुम्ही आता मेहनत घेतली, आता खतरनाक अभ्यास केला, जबरदस्त अभ्यास केला, तर आरामात तुम्ही कोणताही गव्हर्नमेंट जॉब क्रॅक करून, PSUच्या एक्झाम क्रॅक करून तुम्ही कोणत्याही पदावर जाऊ शकता बाळांनो. आणि हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे कोर्सेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला माहिती आहे का, की आपलं जे पण काही फॅकल्टीज वगैरे आहे, आपल्याकडे जे पण काही शिक्षक वगैरे शिकवणार आहे, सर्वांनी जवळपास 3-3, 4-4, 5-5, 6-6 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेले बाळांनो. खतरनाक सर्वांकडे एक्सपिरियन्स आहे, त्याचा फायदा तुम्हाला होईल.
तुम्हाला सांगतो बेटा, प्रत्येका 80,000-90,000 महिना पगार प्लस फक्त 10-12 दिवस. पण म्हणजे बघा, 14 दिवस काम करा, 14 दिवस घरी राहा. 14 दिवस आपण जे घरी राहतो, आपल्या पेट्रोलचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, मोबाईलचा खर्च, इंटरनेटचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च, सर्व खर्च सरकार करतं. आता एवढ्या फॅसिलिटीज भेटता बेटा, मेकॅनिकल ब्रँड, गव्हर्नमेंट जॉब मिळवा बेटा. भरपूर साऱ्या आम्ही तुम्हाला गायडन्स वगैरे प्रॉपर करत राहू, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण सांगायचा आहे तो हा आहे की आज तुम्ही सेकंड सेमिस्टरला आहात, बिघडू नका बेटा, बिघडू नका. कारण तुमच्या सोबतचे पोरं खूप बिघडतात बेटा. तुम्ही बिघडू नका बेटा, प्रॉपर राहा, अभ्यास प्रॉपर व्यवस्थित करा बेटा. ठीक आहे. आणि बघा, आम्ही आमच्या लाईव्ह लेक्चरमध्ये, आम्ही आमच्या प्रॉपर रेकॉर्डेड लेक्चरमध्ये भरपूर सारा आमचे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत राहतो की कसं करायला पाहिजे, आम्ही आमच्या टायमाला कसा अभ्यास केला होता. आणि बघा बेटा, मी डिप्लोमाच्या 6 सेमिस्टरचा टॉपर आहे, इंजिनिअरिंगचा युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट आहे बेटा, एमटेकचा सुद्धा मी टॉपर आहे, म्हणजे MBA सुद्धा माझं झालेलं आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहे. PhD सुद्धा मी आता करतोय. तर सांगायचा आहे तो हा आहे की मी सुद्धा शिकतोय, मी कायम शिकतच राहणार आहे. आता PhD करेन, PhD नंतर मग अजून MS वगैरे मी काही ना काही करतच राहणार आहे बेटा. बघा, जिने शिकणं थांबवलं तो थांबला बेटा, तो संपला डायरेक्टली. तर तुम्ही सुद्धा अभ्यास करत राहा. ठीक आहे. त्यानंतर 2 सब्जेक्ट आहे, प्रोफेशनल कम्युनिकेशन, ज्याचं तुम्हाला फक्त काय एक मॅन्युअल आहे, ते तुम्हाला भरायचं आहे, ट्युटोरियल आहे, असाइनमेंट आहे, ते असाइनमेंट भरून तुम्हाला जमा करायचे बस. त्याचं काही एवढं असं खूप मोठी विशेष नाही तो. नंतर सोशल अँड लाईफ स्किल. तर सोशल लाईफ स्किल म्हणजे काय की आता आपण समाजात राहतो, तर समाजामध्ये पण आपण काही आपली काही ना काही बांधिलकी आहे ना बेटा. तर समाजामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं, समाजामध्ये आपलं काय काय कर्तव्य आहे, त्याच्यावर सुद्धा एक असाइनमेंट वगैरे तुम्हाला लिहावं लागतं. ते असाइनमेंट लिहायचं, जमा करायचा, विषय क्लोज. आता हे विषय चांगले आहे, पण ते तुम्हाला आता शिकवले जात नाही. पण ठीक आहे, असो, जे पण काय असेल ते. पण बघा बेटा, बाकी सर्व विषयांचा अभ्यास प्रॉपर करा. आपल्याला प्रॉपर इंजिनियर बनायचं आहे, व्यवस्थित कॉन्सेप्टनुसार कॉन्सेप्च्युअल इंजिनियर आपल्याला बनायचं बेटा. तर प्रॉपर अभ्यास करावा लागेल. ठीक आहे ना. त्यासाठी आपले सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल बेटा. आपले जे ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, प्ले स्टोअरवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. एकदा जा, डाउनलोड करा आणि त्यावर रजिस्ट्रेशन प्रॉपर करून सेकंड सेमिस्टरवर जा, आपली आपली ब्रांच निवडा. त्यामुळे तुम्हाला सर्व विषय दिसतील. बघा, AMS म्हणजे M2 आहे, बरोबर आहे, MPR आहे, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, EGM आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, EDG म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे बाळांनो. त्यानंतर ASC अप्लाइड सायन्स आहे. म्हणजे सर्व विषय हे अवेलेबल आहे आणि या सर्वांचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल बेटा. आणि हा जो कॉम्बो आहे ना, याची प्राइस एकदमच कमी, एकदमच कमी. मला सांगा, ऑफर मध्ये अरे एका विषयाच्या ऑफलाईन फीज मध्ये मला सर्व विषयांचा कॉम्बो मिळू शकतो. बघा, एकदम बेस्ट आहे. तुम्ही एकदा जा, ऍप्लिकेशनवर प्राइस चेक करा. तुम्हाला जर वाटतं की सर ही प्राइस थोडी जास्त वाटते, हो सर, थोडंसं काहीतरी 50-100 रुपये काहीतरी, काही ना काही डिस्काउंट द्या ना सर, काही ना काही द्या ना. डिस्काउंट पाहिजे का? चला, मग डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही ह्या आपल्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी छान छान सुंदर सुंदर मिळवू शकता. या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बेटा. ठीक आहे ना. आणि त्यांना सांगा की सर काहीतरी डिस्काउंट देऊन द्या ना सर. देऊन टाकतील, काही नाही. माझं नाव सांगा की विनीत सरांनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, काहीतरी डिस्काउंट द्यायला देऊन टाकतील बेटा, काही टेन्शन नाही. ठीक आहे ना. चला, आणि बघा बेटा की तुम्हाला या ऑनलाईन क्लासेसमध्ये काय काय मिळतील. आता तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला एवढं काही इन्फॉर्मेशन नाहीये, पण जे आपले जुने विद्यार्थी, जे टॉपर विद्यार्थ्यांचं सुद्धा मी आपल्या ऍप्लिकेशन तुम्हाला बॅनर वगैरे दिसेलच लवकरच. ठीक आहे ना. तर सांगायचं तुम्हाला की प्रॉपर कम्प्लीट सिलेबस तुम्हाला शिकवला जातो, पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवला जातो. त्यानंतर रिव्हिजन क्रॅश कोर्स, म्हणजे पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन सुद्धा तुमची होते बेटा, प्रॉपर रिव्हिजन तुमची होते. नंतर प्रिंटेबल थेरी नोट्स. आता याच्यात कसं आहे माहितीये का की थेरी नोट्स आणि फॉर्म्युला नोट्स हे तुम्हाला कोणाकोणाच्या मिळतील. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स झालं, मॅथ्स झालं, यांच्या फॉर्म्युलाच्या नोट्स असतात, आपल्या याच्या थेरीच्या नोट्स असतात, MPR झाला याच्या थेरीच्या नोट्स असतात. त्याच्या नोट्स बेटा, नोट्स शिवाय तुम्हाला पर्याय नाही. खरंच सांगतो बेटा की बऱ्याच वेळेस का तो एखादा कॉन्सेप्ट आपल्याला समजतो, पण तो आपल्याला लिहिता नाही येत, तो ती लँग्वेज खूप खूप कठीण असते. मग त्याला सोप्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करणं हे आमचं काम आहे बेटा. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे देणार आहोत. तर काळजी करू नका, एकदम बिंदास राहा बेटा. ठीक आहे ना. IMP क्वेश्चन बँक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्हाला मिळतील एकदम कमी प्राइस मध्ये बेटा. जा, एकदा प्राइस बघा, ऑफरचा लाभ घ्या बेटा. ठीक आहे ना. बस एवढंच म्हणणं आहे आणि अभ्यास करा माझ्या बाळांनो. बघा, आणि फ्री डेमो लेक्चर आहे ते बघा. तसंही आवडले तर पुढची गोष्ट, नाही आवडले मरू द्या, दुसरं शोधा, काही इश्यू नाही बेटा. ठीक आहे ना. असेल असो. तर बघा बेटा, आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि डाउनलोड करून घ्या बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. ऑनलाईन क्लासेसचा आनंद घ्या. बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.